नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण बघणार आहोत की कटोरीला टक्स तिरपा का येतो। कटोरीचा टक्स आपण शिवल्यानंतर तो तिरपा का होतो आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे हा पहिला प्रॉब्लेम। आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की कुणाकुणाला कटोरीला बघा असे वरती टोक हवे नसतात, तर कुणाला आवडत नाही टोक निघणे। दोन्ही प्रॉब्लेमचे सोल्युशन आपण बघणार आहोत या एकाच व्हिडिओमध्ये। आणि मेन फॅब्रिक अशाप्रमाणे हे दोन्ही आपली कटोरी जॉईन केलेली आहे, त्याप्रमाणे दोन्ही कटोऱ्या जॉईन केलेल्या आहे आणि साईड पार्टसुद्धा मी अशी जॉईन करून घेतलेले आहेत। तर त्यानंतर आता मी सांगते तुम्हाला। तर बघा, कटोरीची हे एक साईड आणि दुसरी साईड अशी दोन्ही साईड आपल्याला खालच्या साईडने असं ठेवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण आता एक टक्स देऊन घेऊ कटोरीचा। तर बघा, खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि उभ्या साईडला बघा, उभ्यामध्ये आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर बघू शकता, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे 2.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे उभ्या साईडला। आणि खालच्या साईडला बघा, आडव्यामध्ये मी 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। तर आपल्याला अशी ही सरळ रेषा आता आखून घ्यायची आहे। तर हे बघा, मी असं सरळ दोन्ही मार्किंग धरून अशी सरळ रेषा आखून घेते। तर याप्रमाणे आता हा आपला कटोरीचा टक्स झालेला आहे। तर आता आपण येथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण 2 टिपा देऊन घेतलेल्या आहे। तर आता सांगते, तर कुणी काय करतं बघा, आता हा टक्स मारल्यानंतर कुणी 1/2 इंचाचं अंतर ठेवून याप्रमाणे असं 1/2 इंचाचं अंतर ठेवून बघा, हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे हे कट करून घेत असतं। तर कट केल्यानंतर बघा, मग येते व्यवस्थित आपला जो जेव्हा आपण कटोरी अटॅच करतो ना साईड पार्टला, तर तेव्हा ते व्यवस्थित बसत नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हे आपल्याला जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट नाही करायचं आहे, ते आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे। तर जर आपण पहिला प्रॉब्लेम बघूया की टक्स आपला तिरपा का जातो। तर बघा या टक्सला काय करायचं आहे, हे जे सेंटर आहे ना, हे बघा वरचं टोक, तर ते टोक आपल्याला या शिलाईवर ठेवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे। आणि दोन्ही साईडचं फॅब्रिक आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला। आणि वरचं टोक आणि आपली जिथे आपण शिलाई मारली होती तेथे आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण कटोरी स्टिच करतो ना, जेव्हा आपण योकपट्टी आणि साईड पार्टला आपण कटोरी स्टिच करतो, तेव्हा आपल्याला काय करायचं की अशाप्रमाणे ठेवून आपल्याला कटोरी आपल्याला स्टिच करायची आहे। तर त्याने काय होईल की आपला हा जो टक्स आहे ना, तो इकडे तिकडे हलणार नाही। म्हणजे त्याला त्याला बॅलन्स मिळालेला आहे आपल्या टक्सला। तर इथे आपला दोन्ही साईडला बॅलन्स झालेला आहे हा टक्स। त्यामुळे हा जो टक्स आहे ना, तो इकडेही जाणार नाही आणि इकडल्या साईडला सुद्धा जाणार नाही। तर आपला हा टक्स आता व्यवस्थितच असाच राहील। तर अशा प्रकारे आपल्याला हा टक्स आपल्याला जॉईन करायचा आहे। तर हा जॉईन केल्यामुळे बघा, जो आपला पहिला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल। तर प्रॉब्लेम हा आहे की कटोरीचं जे हे टोक निघतं ना, तर ते टोक काही कस्टमरला नको असतं। तर ते म्हणतात की असं टोक निघायला नाही पाहिजे, तर असं थोडं असं दाबून द्या। तर अशा प्रकारे टोक नाही पाहिजे आम्हाला असं ते म्हणतात। तर बघा आता आपण कटोरीला टक्स देऊन घेऊया। तर बघा, 1.5 इंचावर मी मार्किंग केली खालच्या साईडला आणि वरच्या साईडला बघा, वरच्या साईडला आपण 2.5 इंचावर मार्किंग केली। तर अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच आपल्याला वरती असं घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तर आपण आता टक्स कसा देणार आहोत ते बघूया। तर बघा, मी आता इथे मार्किंग करून घेते। अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा,
अशा प्रकारे मार्किंग केल्यानंतर या टक्सला आपल्याला येथे या टक्सला शिलाई न करता येतपर्यंत या वरचा जो टक्स आपली मार्किंग केलेली आहे ना टक्ससाठी, तर तेथे आपल्याला शिलाई न्यायची आहे. तर कशा प्रकारे न्यायची आहे बघा. तर येथून तर आपण तिरपा इथपर्यंत घेणार आहोत, पण येथून आपल्याला असं गोल आकार वरती द्यायचा आहे. तर कशा प्रकारे बघू शकता तुम्ही, हे बघा अशा प्रकारे आपण असा गोल आकार द्यायचा आहे बघा. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आपल्याला असा वरती गोल न्यायचा आहे आणि खालती आपल्याला तिरकस द्यायचा आहे किंवा सरळ दोन मार्किंग मिळून सरळ. तर आपण आता बघा मी शिलाई मारून घेते. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी शिलाई केलेली आहे. तर बघा इथून तर इथपर्यंत मी तिरपा घेतलेला आहे, सरळ शिलाई घेतलेली आहे, सरळ शिलाई घेतलेली आहे इथून इथपर्यंत. आणि वरच्या भागाला बघा मी असा गोल असा कॉर्नर दिलेला आहे. त्यामुळे बघा कटोरीचा जास्त टक्स म्हणजे जो टोक असतं ना ते टोक येत नाही. तर अशा प्रकारे आपण कटोरीचं जे टोक आहे ते आपण कमी करू शकतो. कटोरीला टोक तर येणारच आहे, कटोरी आहे ती टोक येणारच आहे, पण जास्त टोक दिसणार नाही. अशा आपल्या या बघा या आपल्या पद्धतीमुळे, या आपल्या आयडियामुळे जास्त टोक दिसणार नाही बघा. तर टोक कमी दिसणार आहे. तर जो काही स्त्रियांचा प्रॉब्लेम असतो की आम्हाला कटोरीला जास्त टोक दिसतात आणि ते कटोरीला टोक नाही पाहिजे, आम्हाला कमी टोक पाहिजे, तर जास्त टोक नाही दिसलं पाहिजे. तर या पद्धतीमुळे बघा, या शिलाई करण्याच्या पद्धतीमुळे आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. अशा प्रकारे आपण आता ही कटोरी जॉईन केलेली आहे. तर बघा याला टोकसुद्धा जास्त येणार नाही कटोरीला. आणि जो मागचा प्रॉब्लेम आहे आपला की आपली जो कटोरीचा टक्स आहे तो कधी इकडे जातो कधी तिकडे जातो, म्हणजे कधी तिरपा होतो, तो सरळ व्यवस्थित असा राहत नाही सरळ. तर आता तो प्रॉब्लेम पण या पद्धतीमुळे बघा, जी हे आपण टीप मारलेली आहे ना, तर या पद्धतीमुळे आता तो प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व होणार आहे. कारण आता आपण दोन्ही साईडला अशी टीप मारून घेतल्यामुळे आणि दोन्ही साईड आपण कापड ठेवल्यामुळे, दोन्ही साईडला आपण कापड पसरवून घेतल्यामुळे आता आपलं हे जे टक्स आहे तर हे टक्स येथे व्यवस्थित लॉक झालेलं आहे. त्या प्रकारे आपण आता दोन्ही प्रॉब्लेमचे सोल्युशन या एकाच व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.